आजचा विषय आहे पिकावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक पद्धतीचा उपयोग करणे. रासायनिक पद्धती म्हणजे विविध कीटकनाशक, ज्याला आपण औषध म्हणूया, याचा कीड नियंत्रणासाठी उपयोग करणे. एकात्मिक कीड पद्धतीमध्ये विविध पद्धतीचा उपयोग करूनही जर काही कारणामुळे कीड नियंत्रण अपेक्षित होत नसेल तर मग आपल्याला रासायनिक कीड नियंत्रण म्हणजेच केमिकल कंट्रोल ऑफ द पेस्ट शिवाय पर्याय नसतो. आता रासायनिक कीड नियंत्रणामध्ये जे विविध कीटकनाशक वापरले जातात त्याचे आपण गेल्या वेळेस वर्गीकरण ढोबळमानाने पाहिले, जसे की किडीसाठी वेगळं, रोगासाठी, वाळवीसाठी, सूत्रकृमीसाठी, हे झालं ढोबळमानाने. पण त्याचबरोबर इतर पद्धतीने सुद्धा विविध कीटकनाशकांचं वर्गीकरण केलेले जातं. तर त्याच्यात मुख्यतः ज्या 2 पद्धती आहेत, त्याच्यात एक पद्धत अशी आहे की कीटकनाशकांचा किडीशी संपर्क कसा येतो, किडीच्या शरीराशी संपर्क कसा येतो हे, आणि दुसरं म्हणजे कीडनाशकांची रासायनिक घडण कशी आहे, ज्याला आपण केमिकल कंपोजिशन म्हणतो, या पद्धतीने. तर अशा ह्या 2 मुख्य पद्धती आहेत. आता याच्यात पहिली पद्धत म्हटली की किडीचा शरीराचा कीटकनाशकांशी कसा संपर्क येतो. याच्यात महत्त्वाचे 3 उपविभाग किंवा उपप्रकार म्हणूया आपण आहेत. त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे जे कीटकनाशक वापरतो ते जर किडीच्या पोटात कुठल्याही पद्धतीने जात असेल तर त्याला उदर विष किंवा उदर कीडनाशक किंवा स्टमक इन्सेक्टिसाइड म्हणतो, की जेणेकरून ते कीटकनाशक किडीच्या शरीरात गेल्यानंतर त्याचे किडीवर परिणाम होऊन नंतर मग किडीचा मृत्यू होतो. तर याच्यात विशेषतः जे कीटकनाशक वापरतो ते जे आपण झाडावर फवारणी करतो, तर ते झाडावरील पान म्हणा, फळं म्हणा, फुलं म्हणा, याच्या माध्यमातून हे किडीच्या शरीरात जायला पाहिजे. आणि म्हणून याच्यात काळजी एकच घ्यायची की ते कीटकनाशक पिकाच्या संपूर्णपणे व्यवस्थित फवारणी केली तर कीड ते पानं, फुलं, फळं जे काय असेल त्याच्यावर उपजीविका करून ते किडीच्या शरीरात जाते आणि मग त्याच्यात किडीचा मृत्यू होतो. तर याच्यात विशेषतः याला आपण उदर विष असंही म्हणतात. तर याच्यात जे महत्त्वाचे आहे ते सर्वसाधारण NPV हा व्हायरस साठी उपयोगी आणलेलं असतं. तसेच BT म्हणा, म्हणजे बॅसिलस thuringiensis, किंवा इतर काही जैविक कीटकनाशक आहेत. हे पिकावरती फवारल्यानंतर जेव्हा कीड पिकावरती उपजीवन करते तेव्हा ते पिकाच्या शरीरात म्हणजे पोटात जातं, म्हणून याला स्टमक पॉयझन म्हणतात. आणि अशा पद्धतीने किडीचं नियंत्रण होतं. आणि दुसरी जी पद्धत आहे ती ही स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. म्हणजे किडीच्या शरीराचा कीटकांशी स्पर्श येणं, ते पोटात जावो अगर न जावो, पण इतर मार्गाने किडीचा नियंत्रण होते. तर याच्यात सर्वसाधारण आपण म्हणतो की जे पायरोथ्रम आहे किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत, निंबोळी अर्क म्हणा, किंवा अजूनही काही बुरशीनाशक आहेत. तर हे किडीच्या शरीरावर पडल्यानंतर ते शरीरात प्रवेश करून, म्हणजे त्याच्या ज्या त्वचा आहे त्याच्यातनं शरीरात प्रवेश करून नंतर मग कीड नियंत्रण होते. किंवा जे आपण म्हणतो फ्युमिगन्स, आपण वायुरूपात जे काही धान्यावरती किडींना आपण औषध वापरतो, असे हे वायुरूपी EDB, EDCT असे जे आहेत, किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईड, तर हे किडीच्या त्वचेतून आत प्रवेश करून नंतर मग त्याच्या किडीवरती परिणाम होतो. आणि पुढचा परिणाम हा मग किडीनाशकांचा त्या किडीच्या आरोग्य संस्थेवर म्हणा किंवा इतर संस्थेवर परिणाम होऊन कीड नियंत्रण होते. तर या स्पर्शजन्य कीटकामध्ये पायरोथ्रम, निंबोळी अर्क किंवा इतर जैविक कीटकनाशकांचा बराचसा संबंध येतो आणि याला आपण स्पर्शजन्य कीटकनाशक म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो हा आंतरप्रवाही, म्हणजे ज्याला आपण सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड म्हणतो. आता सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड म्हटलं की याचं प्रकार हा थोडासा वेगळा आहे, की याचा म्हणजे कीडनाशक ज्यावेळेस आपण पानावरती किंवा झाडावरती फवारतो किंवा जमिनीत टाकतो, ते कुठल्याही पद्धतीने एका भागावरून इतर पिकाच्या भागात प्रवाहित होते आणि त्याला म्हणून याला आंतरप्रवाही म्हणतो. तर याच्या समजा आपण झाडावरती फवारणी केली, पानावरती पडली, तर ते झाड ते औषध शोषून घेतं, कीटकनाशक शोषून घेते आणि ते इतरत्र प्रवाहित होतं. आणि त्यामुळे कीड, आणि विशेषतः हे रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत त्याच्यासाठी जास्त उपयुक्त आहे. आणि त्याच्यामुळे जरी औषध संपूर्णपणे पिकावरती पडलं नसलं तरी सुद्धा
ते आपोआप पीक शोषून नंतर इतरत्र प्रसारित होते झाडाच्या विविध भागात. एवढंच झालं की आपण जे दाणेदार कीटकनाशक टाकतो जमिनीत ते सुद्धा वनस्पती मुळात शोषून घेतात आणि मग पिकाच्या वरती इतर भागात ते प्रवाहित होऊन नंतर मग किडीचं नियंत्रण होतं. तर अशा या पद्धतीने म्हणजे किडीच्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे या पद्धतीने हे वर्गीकरण होतं. आणि दुसरा जो गट आहे, मुख्य गट आहे, तो हा कीटकनाशकांचं रासायनिक घडण कशी आहे, ज्याला आपण केमिकल कंपोजिशन म्हणतो. तर याच्यातही मुख्यतः 3 प्रकार किंवा अजून आहेत, नवीन नवीन प्रकार होतात. पण याच्यातलं मुख्य जो आहे ते सेंद्रिय क्लोरीनयुक्त, की ज्या औषधामध्ये क्लोरीनचा हा मूलद्रव्य किंवा मूल अणू असतो आणि याला आपण ऑर्गॅनोफॉस्फरस किंवा ऑर्गॅनोक्लोरिन्स म्हणतो. ऑर्गॅनोफॉस्फरस वेगळा ग्रुप आहे, तो नंतर आपण बघू. पण हे ऑर्गॅनोक्लोरिन्स, याच्यात क्लोरीन हा घटक असतो आणि विशेषतः सुरुवात जी झाली कीटकनाशकांची ती हे ऑर्गॅनोक्लोरिनपासून झालं, की सरसाधारण 1939 साली जेव्हा DDT उपयोगात लागलं कीड नियंत्रणासाठी. त्याच्यानंतर 1941मध्ये BSC, हे सर्व ऑर्गॅनिक क्लोरिन्स होते. पण त्याच्यात आता सध्या बंदी आहे, म्हणजे बॅन आहे. पण तरीसुद्धा इतर आहे. पूर्वी हे आपण एंडोसल्फान वापरतो, हे ऑर्गॅनोक्लोरिन ग्रुपमधलं येतं. हेप्टॅक्लोर आहे. तर अशा पद्धतीने हे क्लोरिनेटेड, ज्याला आपण सेंद्रिय क्लोरीनयुक्त किंवा ऑर्गॅनोक्लोरिन्स औषध असं म्हणतो, हा एक मुख्य गट आला. दुसरं म्हणजे सेंद्रिय फॉस्फरसयुक्त ऑर्गॅनोफॉस्फेट्स याला म्हणतो आपण. तर ह्याचे नंतर म्हणजे आधी ऑर्गॅनोक्लोरिन्स, नंतर मग हे ऑर्गॅनोफॉस्फेट्स किंवा सेंद्रिय फॉस्फरसयुक्त कीटकनाशक आले. आणि हे याचा उपयोग तर सर्रास व्हायला लागला. विशेषतः आपल्याला कल्पना आहे की मॅलाथियान आहे, क्विनॉल्फान आहे, प्रोपेनफॉस आहे, किंवा याच्यापूर्वी आपण पाहिलं की मोनोक्रोटोफॉस होतं, किंवा डायमेथाइड होतं, किंवा इतर बरेचसे कीटकनाशक होते. हे बरेचसे ऑर्गॅनोफॉस्फेट्समध्ये आहेत. आणि हे हा एक दुसरा ग्रुप झाला. आणि याच्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे तो कार्बामेट्स, म्हणजे याच्यानंतर संशोधित झाले ते कार्बामेट्समध्ये कार्बन हा मूलद्रव्य किंवा मूल अणू असतो. जसं आपण पाहिलं की ऑर्गॅनोक्लोरिनमध्ये क्लोरीन असतं, ऑर्गॅनोफॉस्फरसमध्ये फॉस्फरसयुक्त असतं, आणि कार्बामेटमध्ये कार्बन मुख्य अंश असतो. आणि ह्या कार्बामेटमध्ये जे उदाहरण देता येईल आपल्याला, त्याच्यातले कार्बारिल आहे, कार्बोफ्युरॉन आहे, मेथोमेल आहे. तर अशा पद्धतीने हे कार्बामेटसुद्धा सध्या प्रचलित आहेत, मार्केटमध्ये मिळतात वेगवेगळ्या पद्धतीचे कार्बामेट ग्रुपमधले. त्याच्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे तो आपण संश्लेषित पायरेथ्रॉइड, म्हणजे सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स म्हणतो आपण. सिंथेटिक पायरेथ्रॉइड म्हणजे पायरेथ्रम जे आहे वनस्पतीजन्य कीटकनाशक, त्याच्यावर आधारित असे हे सिंथेटिक पायरेथ्रॉइड आहेत. तर याच्यात विशेषतः उदाहरण देता येईल तुम्हाला, तर परमिथ्रिन आहे, सायपरमिथ्रिन आहे, फेनोवरेट आहे, नंतर तुमचं कराटे आहे, किंवा इतर आणि सेमिडा. नंतर मग मला वाटतं सायपरमिथ्रिन नंतर मग अजून इतरही बरेचसे आहे परमिथ्रिन नवीन नवीन निघत आहेत आता सायपरमिथ्रिन याच्यामध्ये, पायरेथ्रॉइड ग्रुपमध्ये किंवा सिंथेटिक पायरेथ्रॉइडमध्ये. आणि हे त्या मानाने जरा सुरक्षित असतात कीटकनाशक, आणि याचा सुद्धा विशेषतः कीड नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्याच्यानंतर दुसरा जो आता नवीन आणखी ग्रुप आहे तो निओनिकोटिनॉइड्स. तर याच्यात हा नवीन ग्रुप आहे. तर याच्यात सहसा इमिडाक्लोरोक्विन आहे, किंवा थायोमेथाक्झाईन आहे. इमिडाक्लोप्रिड तर सर्रास वापरलं जाते, हे सुद्धा चांगलं कीटकनाशक आहे. तसं हे निओनिकोटाइड सुद्धा हा उपयुक्त ग्रुप आहे कीड नियंत्रणासाठी. त्याच्यानंतर मग आणखी कीड वाढ नियंत्रण, म्हणजे आपण म्हणतो ज्याला की ग्रोथ रेग्युलेटर्स अशा पद्धतीचे आहेत. तर हे जे आहे तर हे किडीच्या वाढीवरती विपरीत परिणाम करतात. सर्वसाधारण लिम्फोन्यूरॉन आहे, नोव्हेन्यूरॉन आहे, अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यानंतर दुसरा अजून एक नवीन ग्रुप आहे तो फेनिलपायरासाइड आहे. फेनिलपायराझॉलमध्ये सर्वसाधारण आता फिप्रोनिलमध्ये दाणेदार स्वरूपात असतं, किंवा मग ब्युटीन. तर अशा पद्धतीने हे फेनिलपायराझॉल हा सुद्धा एक महत्त्वाचा रासायनिक घडण या सदरात मोडतो. तर अशा पद्धतीने विविध पद्धतीने हे कीटनाशक चे वर्गीकरण केलेलं जातं.
तर या पद्धतीने मग आपण ठरवू शकतो की कीटकनाशक कुठलं वापरायचं. समजा ते सिस्टमिक वापरायचं का स्पर्शजन्य वापरायचं किंवा उदरविष स्टमक पॉयझन वापरायचं किंवा जर सेंद्रिय क्लोरिनेटेड वापरायचं किंवा मग सेंद्रिय फॉस्फरसयुक्त वापरायचं किंवा कार्बोनेटस. या पद्धतीने आपण कुठलं कीटकनाशक वापरायचं ते ठरवू शकतो आणि कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या कीटकनाशकांचं वर्गीकरण आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की रासायनिक कीड नियंत्रणामध्ये कीटकनाशक फवारताना काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचे विविध प्रकार कसे आहेत, ढोबळमानाचे प्रकार आणि परत जे रासायनिक घडण पद्धतीवर कसे ते विभागलेले आहेत, असे हे वेगवेगळे कीटकनाशक आहेत आणि त्यानुसार आपण वापर करायचो. तर आतापर्यंत आपण पाहिलं की एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जे विविध पद्धती आहेत की ज्याला आपण मशागती पद्धतीपासनं तर तुमचं इतर पद्धती की जे अनुवंशिक पद्धत आहे किंवा मग भौतिक पद्धत आहे किंवा जैविक पद्धत आहे, या पद्धती आहेत. आणि याच्यानंतर मग जर कीड नियंत्रणाचा अपेक्षित मिळत नसेल तर शेवटी आपल्याला रासायनिक कीड नियंत्रण पद्धतीचा उपयोग करावा लागेल आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीने विविध गटातील कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. आणि हे सर्व येतं ते सर्व एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन. तर हे सुद्धा वेळेच्या अभावी आपण याच्यात थोडक्यात परामर्श घेतला. परंतु या संदर्भातच मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि ते जैविक कीड नियंत्रण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन. तर असं हे पुस्तक आहे. याच्यात संपूर्णपणे म्हणजे जैविक कीड नियंत्रण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन तर याच्यात विविध पद्धतीचा पूर्णपणे आढावा घेतलेला आहे. आणि आपल्याला जर याच्याशी म्हणजे पुस्तकाचा संदर्भ घ्यायचा असला तर त्याच्यात माझा फोन नंबरही दिलेला आहे. माझा फोन नंबर हे सर्व त्याच्यात दिलेलं आहे. तर माझा फोन नंबर आहे 98 50 88 18 42. 98 50 88 18 42. 98 50 88 18 42 असा हा माझा संपर्क क्रमांक आहे. याच्यावरही आपण संपर्क साधू शकता आणि अशा पद्धतीने आपण ही जी एकात्मिक कीड व्यवस्थापनाची जी शृंखला आहे ती आपण आज शेवटास नेत आहोत. आणि याच्यात आपण विविध पद्धतीचा आढावा घेतला आहे. आणि आता याच्यानंतर जर आपण काही संपर्क साधायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे माझ्याशी संपर्क साधू शकता.